नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर मी दीपक रेगे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या मान न मान मैं तेरा मेहमान या कथासंग्रहातली आणि हेच टायटल असलेली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब झालेलं नसेल, तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया श्रोते हो, विजय कापडी लिखित मान न मान मैं तेरा मेहमान. त्या दिवशी संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर मी घरी आलो. अनुष्काचा चेहरा साफ पडलेला दिसला. माझं घरात पाऊल पडतं न पडतं तोच उत्साहानं चहाची तयारी करायला धावणारी अनुष्का आज खिन्न आणि उदास असे भाव चेहऱ्यावर वागवत सोफ्यावर बसलेली होती. मी घरी आल्यावर माझ्या अंगावर उडी मारून शेपटी हलवत आपलं तोंड माझ्या तोंडाशी आणू बघणारा आमचा श्वान बोझो, त्याला कुत्रा म्हणायचं नाही बरं का, त्याला नाव ठेवलंय ना मी, बोझो. हा, अनुष्का म्हणायची नेहमी. तर तो बोझो इवलस तोंड करून कोपऱ्यात बसलेला होता. नेमकं काय घडलेलं असावं? वेगवेगळ्या महासागरात हेलकावणाऱ्या बोटीवर कामाला असलेला, वर्षातले 9 महिने बोटीवर मुक्कामाला असणारा आणि 3 महिन्यांकरता घरी येणारा आमच्या घरचा मालक जॉनी डिसोजा परत आलाय का काय? त्याने आल्या आल्या आमच्या घरी येऊन भाडेवाढ द्या नाही तर घर खाली करा ही नेहमीची धमकी दिली आहे का काय? का जॉनी डिसोजाच्या बोटीवरच्या नोकरीला कंटाळून मोटार चालवायला शिकणारा ड्रायव्हर जोझे फेराव बरोबर पळून गेलेली त्याची बायको मारिया, जिला प्रत्यक्षात आम्ही कधी बघितलेलीच नाहीये, ती बाया आपण घरमालकीण आहोत त्यामुळे जॉनी गेल्यापासून तुंबलेलं भाडं न्यायला मी आली आहे असं सांगून गेली का काय? एक ना दोन अनेक शंका कुशंका मनात यायला लागल्या ना माझ्या. तेवढ्यात रहस्य भेद करत अनुष्का म्हणाली, बोझोचे केस गळायला लागलेत. काय म्हणली? मी बोझोकडे निरखून बघत विचारलं. अहो, त्याचे केस गळतायत, त्याच्या अंगावरचे पांढरे पांढरे स्वच्छ केस सारखे गळतायत तो, बघायचेत का? अनुष्केनं काळजीनं शिगोशी भरलेल्या आवाजात मला विचारलं. तू काय ते केस टोपले बिपले ठेवले का काय मला दाखवायला? सांभाळून कशाला ठेवायला हवे? ते सारखे गळतायत, जमिनीवर पडतायत. दिवसभर झाडू मारून मारून माझी कंबर मोडायची तेवढी बाकी राहिली आहे. केसांचं गळणं काही थांबलं नाही हो त्याच्या. मी चोहूबाजूला नजर फिरवली तेव्हा तिने छतावरचा फॅन सुरू केला. खोलीत हवा पसरली आणि हवेबरोबर असंख्य पांढरे शुभ्र केस माझ्या सभोवताली उडायला लागले. त्यातले काही माझ्या नाकातोंडात गेले. मी खोकायला लागलो, शिंकायला लागलो. मागा फॅन बंद कर, फॅन बंद कर. अनुष्कानं पडदेशी फॅनचा स्विच वर करून गेला आणि फॅन थांबला. इतक्या वेळ वर उडालेले केस हळूहळू हळू खाली यायला लागले. माझ्या डोक्यावर, रांगा खांद्यावर पडायला लागले. हातानं केस झटकायला गेलो तर हाताला चिकटायला लागले. बोझोचे केस बऱ्याच दिवसापासून गळतायत का? मी अनुष्काला खुश करण्याकरता बोझोच्या गळणाऱ्या केसांची चौकशी करायला लागलो. नाही हो, आजपासूनच गळतायत. नेमकी वेळ सांगू का? तुम्ही ऑफिसला जायला निघाला त्यानंतर 20 मिनिटांनी गळती सुरू झाली बघा. केसांचं गळणं मुळे थांबेच ना. केस सारखे गळत राहिले, गळत राहिले, गळतच राहिले हो. अनुष्कानं सविस्तर सांगितलं. मला सगळीकडे ना गळून पडलेले केसच केस दिसायला लागले. मी सोफ्यावर बसलो, बूट काढले. उठून उभा राहिलो तर पॅन्टच्या मागच्या बाजूला केसच केस चिकटलेले अनुष्कानं माझ्या नजरेला आणून दिले. बापरे, म्हणजे या गतीनं उद्या सकाळपर्यंत आपला बोझो संपूर्ण बोडका दिसायला लागेल की, आणि घरात त्याचे केस उडत असल्याचं बघायला मिळेल आपल्याला. मी आपली एक शक्यता वर्तवून टाकली. मग त्याकरता आता लगेच त्याला डॉक्टरकडे न्यायला हवं आपल्याला. आता आता हो, या गावात कुठे प्राण्यांचे डॉक्टर? त्याला तालुक्याच्या गावाला घेऊन जायला लागेल. त्याकरता रिक्षा बोलवावी लागेल. रिक्षावाला बोझोला प्रवेश द्यायला नकार देईल कारण नखांनी बोझो त्याचं सीट फाडेल. मग त्याला नुकसान भरपाई द्यावी लागणार.
रिक्षावाला काय तोंडाला येईल ते भाडं सांगेल आता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या कातर वेळी डॉक्टर आपली वाट बघत बसलेला असेल, ह्या गोष्टीवर माझा तर काय बाबा विश्वास नाहीये. मी ना संभाव्य अडचणींची भली मोठी यादीच सादर करून टाकली. तुम्ही त्या सगळ्या अडचणी नका सांगू मला. आत्ताच्या आत्ता त्याला घेऊन जाणं कठीण आहे याची कल्पना आहे मला. उद्या तुम्ही रजा टाका आणि उद्या आपण त्याला घेऊन डॉक्टरांच्याकडे जाऊया. अनुष्कानं माझा आणि तिचा उद्याचा कार्यक्रम जाहीरच करून टाकला. तेवढ्यात आमच्या घरासमोर एक टॅक्सी येऊन उभी राहिली. टॅक्सीतून वयाची तिशी ओलांडलेली भडक रंगाची पायगोळ फ्रॉक घातलेली एक स्त्री उतरली. तिच्या हातात होती एक बॅग, खांद्यावर होती पर्स. टॅक्सीचे पैसे देऊन ती आमच्याच घराच्या दिशेनं येताना दिसायला लागली. कोण असेल बरं ही बाया, आणि आली कोणाकडे असेल ही? तोच ती माझ्या जवळ येऊन ठेपली. पण हातातली बॅग खाली ठेवत म्हणाली, हॅलो, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. कोण आपण? मला ओळखलं नाही. अरे मी मारिया, या घराची मालकीण. मालकीण? मालकीण म्हणजे बायको नाही रे बाबा तुझी. हे घर जॉनीचं, बरोबर? जॉनी म्हणजे जॉनी डिसोजा रे. बोटीवर कामाला असतो तो या घराचा मालक आहे का नाही? मी त्याची बायको मारिया. म्हणजे पर्यायाने मी या घराची मालकीण झाले की नाही? आता ते एवढं गोंधळून जाण्यासारखं काय रे बाबा? असं म्हणत ती घरात शिरली सुद्धा. अनुष्का माझ्याकडे बघत भुवया उडवायला लागली. तिच्याकडे बघत मारिया म्हणाली, ही तुझी मिसेस आहे वाटतं. गुड इव्हनिंग. तेवढ्यात बोझो तिच्या जवळ आला, मोठमोठ्यानं भुंकायला लागला. मालकिणीवर भुंकतोस का रे, मॅनरलेस डॉगी? मारिया खेकसली, पण तो आवाज भुंकल्यासारखा आला. घरमालकिणीच्या तोंडून मॅनरलेस ही शिवी ऐकायला लागली म्हणून बोझो जास्तच मोठ्यांदा भुंकायला लागला. अनुष्का नाराज झाली. मारियाला म्हणाली, अहो असं नका म्हणू. माणसांची भाषा समजते त्याला. बोलता येत नाही त्याला म्हणून भुंकतोय बिचारा. अनुष्कानं त्याच्या गळ्यात साखळी अडकवली आणि त्याला घेऊन ती आतल्या खोलीत गेली. मारिया सभोवताली बघत म्हणाली, छे छे छे, किती खराब दिसतंय घर. तुम्ही सगळे भाडे करून असायचं. अरे आपण जिथे राहतो ते घर साफसुथरं असावं एवढं सुद्धा वाटत नाही का रे तुम्हाला? दुसऱ्याचं घर वाटेल तसं वापरता तुम्ही. मी तिला अधिक बोलू न देता घाईघाईनं म्हणालो, नाही ते सगळं असो, तुम्ही मला सांगा तुम्ही चहा घेणार आहे का कॉफी? चहा देऊन तिची बोलवण करायचा विचार तिच्या लक्षात आलेला असावा, कारण ती लगेच म्हणाली, चहा तर हवाच, खायलाही करायला सांग. आणि बरं का, सफर सुद्धा तुझ्याकडेच घेईन म्हणते. काय गावातली काय सगळे हॉटेल आज बंद आहेत का काय, असा विचार माझ्या डोक्यात येतो ना येतो. तेवढ्यात तिने एकदम बॉम्बच टाकला. मी इथे मुक्कामाला चालली असं समज. मी आश्चर्याने विचारलं, काय इथे माझ्या घरात राहणार तुम्ही? अच्छा, हे घर तुझं कधीपासून झालं रे बाबा? घर माझं, मी घराची मालकीण. माझ्या घरात मी राहायला आलीये, तुला काही अडचण आहे का? तिने मला ठामपणेच विचारलो. अडचण आहे का म्हणजे आहेच की अडचण. घर तुझं आहे हे एक वेळ मान्य केलं तरी प्रश्न असा उपस्थित होतो ना की मला पुढे बोलू न देता ती म्हणाली, एक वेळ मान्य केलं म्हणजे काय रे? जॉनीचंच घर आहे ना हे? तिने मुद्दाम विचारला. मी म्हणालो, घर जॉनीचंच आहे, पण मान्य केलंस ना, जॉनीचं घर आहे. उपकार झाले म्हणायचे. मी जॉनीची बायको हे तरी तुला ठाऊक असायला पाहिजे. नाही ते खरं आहे, पण तू कुठल्या तरी ड्रायव्हर बरोबर शाटा तो माझा खासगी प्रश्न आहे, त्याविषयी बोलायचं नाही. मी जॉनीची बायको म्हणजे हे घर आपसुक माझं झालं का नाही? तिने मला पेचातच पकडलो. नाही पण मी भाडं देतो ना वेळच्या वेळी, त्यामुळे हे घर माझं झालं नाही का? हे बघ आता वादविवाद नकोय. तुझ्याशी बोलत बसायला माझ्याकडे नंतर पुष्कळ वेळ आहे, कारण मी आता इथेच राहणार आहे. घरातल्या 5 खोल्या आहेत, तू काही त्या वापरत नाही, मी एका खोलीत राहणार. तिने आपला मनोदय व्यक्त केला. अगं पण मी काही सांगू बघणार तेवढ्या तिने जवळजवळ हुकूमत सोडला. हे बघ चहा लवकर राहण, किती वेळ झालाय? तेवढ्या स्वयंपाकघरातनं अनुष्का बाहेर आली. तिने चहा बिस्किटाचा ट्रे आणला, टीपॉयवर ठेवला. तुझ्यापेक्षा तुझी बायको शहाणी आहे. घरी आलेल्या मालकिणीचं स्वागत कसं करायचं हे तिला तुझ्यापेक्षा जास्त चांगलं कळतं. बाई आहे ना माझ्यासारखी. तुम्ही सगळे पुरुष असेच, तुम्हाला मुळे कसला पोच असू नये. समस्त पुरुष जातीवर शेरेबाजी करता करता ती चहा बिस्किटावर तुटून पडली.
बघ ते काही असलं ना तरी मी काही तुला इथे राहू देणार नाहीये. तुझा एवढा मोठा बंगला आहे, जॉनीनं तो केवळ तुझ्यासाठी बांधलाय, तू जा ना त्या बंगल्यात राहायला. मी काय माझा हेका सोडायला तयार नव्हतो. तुझ्याकडे चावी आहे का त्या बंगल्याची? मारियाने मलाच विचारलं. आता तुझ्या बंगल्याची चावी माझ्याकडे कशी असेल? तू त्या बंगल्याची मालकीण आहेस ना, तुझ्याकडे चावी असायला पाहिजे ना, नाही का? अरे माझ्याकडे बंगल्याची चावी असती तर इथे यायला मला काय काळ्या कुत्र्याने चावलाय का? मारिया बोलण्यात कमी पडत नव्हती. म्हणजे काय? तुमच्या बंगल्याची चावी तुझ्याकडे नाहीये? मी आश्चर्य दाखवत विचारलं. नाही रे, तुला ठाऊक आहे ना मी कशा परिस्थितीत घर सोडलं. आहे माहिती. तू त्या जुझे फेराव नावाच्या यक्कसचे ड्रायव्हर बरोबर पळून गेलीस. मी मला माहिती असलेली तिच्या संबंधीची माहिती तिलाच पुरवली. तुला माहिती आहे की रे सगळं? अच्छा मला सांग, कुणाला न सांगता असं वर्धा पळून जाताना घराच्या चावीचं भान राहतं का रे? तिने मलाच प्रश्न विचारला. आता मला काय माहिती, पळून गेलीस तू, मी नाही. मी हात झटकून टाकले आपले. मार हवा तसा ठोमणा मार. आता माझी कर्म कहाणी ऐक. सगळं सांगून झाल्यावर नाही तुझ्या डोळ्यात पाणी आलं तर 100 रुपयाची पैस हवीन मी. आता ती एकदम पैसेच्याच गोष्टी करायला लागली. काय झालं काय? आवाजात मार्दव आणत मी तिला विचारलं. अरे तो तुझा जुझे फेराव एकदम हरामखोर निघाला तो. सुरुवातीला अगदी प्रेमानं बोलायचा, लाड करायचा, पण माझ्याजवळचे पैसे संपले त्याचा झाला काय पालट. दारू पिऊन यायचा, मला मारायचा, शिव्या तर असा द्यायचा की ते ऐकून कानाचे पडदे फाटले तर बरं होईल असं वाटायचं. माझा जॉनी तसं नाही रे. आता तो बोटीवर सारखा राहतो. हा काय त्याचा दोष आहे का? त्याचा सहवास मिळत नाही म्हणून मी त्या जुझेला जवळ केलं. त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे त्याच्याबरोबर पळून सुद्धा गेले, पण तोंड घशी पडले रे मी. आणि अनुष्काकडे बघत ती म्हणाली, बाय ग, लक्षात ठेव, नवरा कितीही नकोसा झाला तरी बाई माणसानं दुसऱ्या कोणाचा हात धरून पळून जाता कामा नाही. फार त्रास होतो. आगीतून फुफाट्यात सापडतो आपण. तू नाही ना पळून जाणार याला सोडून? तिने आगाऊपणे अनुष्काला विचारलं. अनुष्कानं नाक वाकडं करत माझ्याकडे बघितलं आणि ही आगाऊबाई कधी टळणार अशा अर्थानं भुवया उडवल्या. तेवढ्यात काहीतरी आठवल्यासारखं मारिया म्हणाली, अरे त्या जुझेपासनं जीव वाचवून पळून आले मी. आणि हा, माझ्या माहितीप्रमाणे जॉनी परतीच्या प्रवासावर आहे. तो आला की मी जाईन त्याच्याकडे, त्याची माफी मागीन, त्याच्या पाया पडीन, तो सांगेल ती शिक्षा भोगीन. पण यापुढे माझं घर सोडून नाही जाणार मी कुठे, अजिबात नाही जाणार, मुळीच नाही जाणार. ती रडायलाच लागली, ढसाढसा रडायला लागली. तिचं रडणं बघून अनुष्काचे डोळे पाणावले. आतून बोझो रडल्यासारखा भुंकायला लागला. मलाही नाही म्हटलं तरी भरून आलं म्हणा. ठीक आहे, तू रडू आवर, राहा हवी तर 2-4 दिवसाकरता. म्हणे जॉनी कधी येणार आहे म्हणालीस? जॉनीचं परत येणं म्हणजे माझ्याकरता संकट होतं ना. नेमकी तारीख नाही माहिती मला, पण मी ऐकलं त्याच्या याच्याकडनं. आता तो कोण होता तू ते विचारायचं काम नाही. माझं डोकं पूर्वीसारखं नाही चालत आता. असं म्हणत आपली बॅग उचलून ती आतल्या दिशेनं निघाली सुद्धा. आता ही बया आपल्या इथे राहणार का? कपाळाला आठ्या घालत अनुष्कानं विचारलं. आता तिची दर्दभरी कहाणी तिच्याच तोंडनं ऐकली ना तू. राहणार असेल तर राहू दे बापडी. माझ्यातला करुण भाव जागा झाला हो. उद्याच्या उद्या ही इथनं पळून गेली पाहिजे, असं काहीतरी करायला लागणार आहे आता. अनुष्का गहन विचार केल्या चेहरा करत म्हणाली. मीही भानावर आलो आणि म्हणालो, नाही ते तर करायलाच लागणार आहे. पण ती आपल्या इथे राहायला कशी काय आली याचं नवल वाटते बरं का मला. तुम्ही बसाव नवल करत, पण एक लक्षात ठेवा, ती जर इथून गेली नाही तर मी माहेरी जाईन, बोझोला घेऊन जाईन. अनुष्कानं मला धमकीच दिली. नाही त्याची वेळ येणार नाही, तू उगाच माहेरी बिहेरी जायची धमकी मला काय देऊ नको. मी म्हणालो आणि हात सोडत बसलो. असाच थोडा वेळ झाला. रात्रीची जेवणं झाली. मारिया आमच्याबरोबर जेवली. मांसाहारी जेवणाच्या आठवणी काढत आमच्या घरच्या शुद्ध शाकाहारी जेवणाचे घास कसे बसे पोटात ढकलत ती म्हणाली, मला नेहमी आश्चर्य वाटतं, हो इतकं नीरस जेवण तुम्ही वर्षानुवर्ष कसं काय जेवता बुवा. ते काय नाही, उद्यापासून मी डबा लावते माझा जेवणाचा. इथल्या एका हॉटेलात माझी ओळख आहे, त्याला माझ्या आवडी निवडी ठाऊक आहेत. अनुष्का डोळ्यांच्या कोपऱ्यातनं माझ्याकडे बघत होती. जेवण उरकून आम्ही जरा कुठे मोकळे होतोय तेवढ्या दारावरची घंटी वाजली. रात्रीचे 9 वाजून गेले होते.
आता यावेळी कोणाला असेल असं स्वतःशी पुटपुटत मी दाराजवळ गेलो. कडी सरकवली, दार उघडलो तर दारात एक धट्टा कट्टा अनोळखी माणूस दिसला. कोण पाहिजे असं मी त्याला विचारण्याआधी त्यानेच मला विचारलं, हे त्या जॉनीचं घर आहे ना? आणि माझ्या उत्तराची वाट न बघता तो माझ्या अंगावरनं आत शिरला. त्याच्या अंगाला ना दारूचा वास येत होता. हो मिस्टर सोयनसो, आपण कोण आहात? मी त्याला विचारलं. त्याच्या अंगावरचा भडक टी शर्ट आणि जीन पॅन्ट मला काही आवडली नाही. मारिया आली आम्हा इथे. मी मारियाचा नवरा म्हणजे लव्हर ज्युझे फेराव म्हणतात मला. तो म्हणाला आणि घरात इकडे तिकडे बघायला लागला. जणू काही मारियाला मी घरात लपवूनच ठेवलंय. मारिया कुठे वेर इज शी मारिया? घोगऱ्या आवाजात त्यांनी विचारलं. अरे बापरे, म्हणजे हा दारोड्या जुझे मारियाचा माग काढत काढत माझ्या घरापर्यंत पोहोचला म्हणायचा. कोण मारिया? मी त्याला उसण्या अवसानानं जरासा खडसावून विचारणार तेवढ्यात कोपऱ्यातल्या मारियाच्या सँडलवर त्याची गेली नजर. तो मोठ्यांदा हसला, खडा खडा टाळ्या वाजवायला लागला आणि म्हणाला, म्हणजे माझी मारिया इथेच आहे. त्यांनी मोठ्यांदा हाक मारली, ओ मारिया माय डार्लिंग. हो हाय, कोणता जुझे? काय रे जुझे? असं म्हणत मारिया आतल्या खोलीतनं बाहेर आल्या तिची नजर जुझेवर पडली. ती धावत जुझेच्या दिशेने निघाली आणि क्षणार्धात त्यांनी तिच्याकडे बघून पसरलेल्या हातातच शिरली. त्यांनी तिला अत्यंत प्रेमानं आवडलं. जुझे तिला भावविवश होऊन विचारायला लागला, मला सोडून कुठे गेले होतेस? किती शोधलं मी तुला, तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही, तुला ठाऊक आहे ते. ते मला ठाऊक आहे रे माझ्या राजा, तू मला माफ कर. पण आता मारिया सुद्धा स्पंदायला लागली. पण काय डार्लिंग? तिच्या कानाचा चावा घेत जुझेनं तिला विचारलं, ते तुझं ते दारू पिणं, शिवीगाळ करणं, मला मारणं, मला कंटाळा आला होता मग त्याचा. मारिया भावविवश होत सांगायला लागली, आता हे सगळं बंद सगळं, मी तुला तसं वाचन देतो पाहिजे आता. आणि जुझे माझ्याकडे बघत म्हणाला, तू कोण आहेस मला काय माहिती नाही आहे. या घटनेचा तू एकमेव साक्षीदार आहेस. यापुढे मी दारूला स्पर्श करणार नाही म्हणजे करणार नाही. माझ्या तोंडून शिवी बाहेर पडली तर जीभ झडव माझी. तिच्यावर हात उगारला तर तो गळून पडो. बिन हाताने बिन जिभेने मी पुढचं सगळं आयुष्य काढायला तयार. माझ्याकडे बघत मारिया म्हणाली, फायलास ना जुझे किती चांगला आहे ते, वाजलं किती. पावणे 10 वाजले. मी भिंतीवरच्या घड्याळाकडे बघत वेळ सांगितली. आणि आज वार कोणता आहे? आज सोमवार आहे. मी तिला वारही सांगून टाकला. मग आता रात्र आहे का दिवस आहे? सगळीकडे काळोख पसरलाय याचा अर्थ रात्रच असली पाहिजे. मी जरा आपलं नरोवा कुंजरोवा करून टाकलं. तर मग ऐक, आज सोमवारच्या दिवशी रात्रीचे पावणे 10 वाजता मी या माझ्या प्रिय जुझेला उदार अंतःकरणानं माफ करते. हाही राहील माझ्या बरोबर इथेच. तेवढी मला सोबत नाही का? मग अशी एकटेपणा खायला उठलो होतं रे. चल जुझे, कमान, तुझं सामान कुठे? आणि माझ्या राजा, तू जेवलंस का रे? असं एकमेकांशी बोलत ती दोघं आतल्या दिशेनं निघाली. मारिया त्याला विलगली होती. त्याने आपला दणकट हात मारियाच्या खांद्यावर टाकला होता. मारियानं आपल्या हाताचा त्याच्या भोवती विळखा घातला होता आणि मी त्या 2 प्रेमिकांना डोळे भरून बघत होतो. तेवढ्यात अनुष्का बाहेर आली. कुणी आलंय का हो? आजूबाजूला बघत विचारायला लागली. मी चाचरत म्हणालो, काही नाही ग, तिचा तो लवर ड्रायव्हर किंवा ड्रायव्हर लवर तो आलाय. मग बाई, पण मग आहे कुठे तो पोचला तिच्या खोलीत. पश्चात्ताप दग्ध झालेला आहे तो. मी म्हणालो तेवढ्यात मारियाच्या खोलीचं दार बंद झाल्याचा आवाज आला आणि पाठोपाठ त्या दोघांचं घोड्यासारखं खिंकाळणं ऐकू आलं. सगळा प्रकार लक्षात यायला मला काही वेळ लागला नाही. आधी येऊन मारियानं रडारड करायची, माझी सहानुभूती संपादन करायची, घरात प्रवेश मिळवायचा आणि नंतर जुझेनं एंट्री घेऊन भांडण मिटल्याचं नाटक करायचं. हे त्या दोघांचं आधीच ठरलेलं असणार. माझा ते दोघं मामा करायला बघत होते. माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली, कानातनं धूर यायला लागला. अनुष्का म्हणाली, बघा तुम्ही पडले बोळाचा. त्याचाच अंदाज घेऊन त्यांनी हा डाव रचलाय. हे बघ अनुष्का, आता रात्र झाली आहे. उद्या मी त्या दोघांना त्यांचे कान पकडून घरातनं बाहेर काढतो का नाही ते बघतो. काहीही करा, त्यांना घराच्या बाहेर मात्र नक्की काढा.
लवकरात लवकर. आणि मी काय सांगते ते नीट लक्ष देऊन ऐका. एक तर ती दोघं राहतील, नाही तर मी आणि मोजो या घरात राहू आम्ही. उद्याच्या उद्याचं ती दोघं निघाली नाहीत ना, तर दुपारच्या गाडीनं आम्ही दोघं जाऊ बरं का. अगं पण माझं काय, मी त्यांच्याबरोबर राहू का आणि करू काय. मी केविलवाण्या मुद्रेनं विचारलं. हे बघा, ते तुमचं तुम्ही ठरवा. तरी मी कधीपासून तुम्हाला सांगत होते की या घरात आपण राहायलाच नको, दुसरीकडे जाऊ. पण तुम्हाला या घरात राहायला आवडतं ना, राहा आता. आलेच सोबतीला तुमच्या ते दोघं. असं म्हणत दाण दाण पावलं टाकत ती आतल्या खोलीच्या दिशेनं निघूनही गेली. मी हतबुद्ध होऊन तिच्या पाठमोऱ्या मोहक आकृतीकडे पाहण्या व्यतिरिक्त काहीही करू शकलो नाही. दर्शनी दार बंद करून दिवे मालवून संत पावलं टाकत मी बेडरूमच्या दिशेनं निघालो. अहो, त्या रात्री मला 1 मिनिट सुद्धा झोप लागली नाही. पहाटे पहाटे कधीतरी डोळ्याला डोळा लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी मी खोलीतनं बाहेर आलो आणि बघतो तर काय, जुझे आणि मारिया कधीच उठले होते. दर्शनी खोलीतल्या सोफ्यावर एकमेकांना खेटून बसले होते. जुझे म्हणाला, अरे काय वेळ, तुमच्याकडे पाहुण्यांना अशी ट्रीटमेंट देतात का? मॉर्निंग 3 वी काय द्याल का नाही? आणि चहा घेतल्याशिवाय मी कुठलाही पुढचा कार्यक्रम हाती घेऊ शकत नाही. रात्री गेलेला करंट अद्याप आलेला नाही, एकच काय आहे. तेवढ्यात अनुष्का बाहेर आली, तिच्या पाठोपाठ बोजो. अरे बापरे, घरात कुत्रा आहे का? काल पत्ता लागला नाही, भुंकला बिंकला नाही तुमचा कुत्रा? त्याचं नाव बोजो आहे, त्याला नावाने हाक मारा. कुत्रा बित्रा म्हणायचं नाही त्याला. अनुष्कानं नाराजी दर्शवली. बोजो असं म्हणत जुझे बोजूला धरायला गेला. बोझे गुरगुरायला लागला. तो आपले सुळे दाखवायला लागला. तेवढ्यात मारिया म्हणाली, जरा फॅन चालू कर ग, करंट आला असणार आता. मी फॅनचं बटन खाली केलं. पंख्याची पाती घराघरा फिरायला लागली आणि क्षणार्धात बोजोचे गळून पडलेले केस उंच उंच उडायला लागले, सभोवताली उडायला लागले. जुझे आणि मारियाच्या नाकातोंडात जायला लागले. मी तोंडावर रुमाल धरला, अनुष्कानं पदर. ती दोघं क्वाक 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 करत खोकायला लागली. अधूनमधून मोठमोठ्याने शिंकायला लागली. जुझे ओरडला, हाऊ हेल, मला कुत्र्याच्या केसाची अलर्जी आहे. मी इथे क्षणभर सुद्धा राहू शकणार नाही. आणखी 2 मिनिट राहिलो तर हृदय बंद पडेल माझं. गॉड सेव्ह मी. मारियाकडे बघत तो म्हणाला, हे मारिया, आपण इथून बाहेर राहू. घर साफ झाल्यावर आणि या कुत्तरड्याला इथून हाकलून दिल्यानंतर आपण इथे परत यावं. आणि ते दोघं धावत घरातनं बाहेर पडले. खोकत खोकत दूर झाडाखाली जाऊन उभे राहिले. तिथूनच मला हातवारे करून आपल्याकडे बोलवायला लागले. मी त्यांच्याजवळ गेलो तेव्हा जुझे रागून म्हणाला, घरात कुत्र्याचे इतके केस ठेवतोस का रे? कशासाठी ठेवतोस? नाही, मी नाही त्याचे केस ठेवले, ते गळायला लागले. काही न करतात. नाही, त्यांनी नुसतं अंग झटकलं तरी हजारो केस गळतात, खाली पाडतात. मी सांगितलं त्याला, हे बघ आम्ही दोघं 2 तासाने परत येऊ, तोपर्यंत घर स्वच्छ करून ठेव. त्या कुत्तरड्याला दूर कुठेतरी सोडून ये, मला तो दिसता कामा नाही. जुझे म्हणाला आणि ते दोघं भराभरा चालत दूर निघून गेले. माझ्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. आता बोझेचं केस गळायचं थांबायलाच नकोय. ते गळू देणं आमच्या दृष्टीनं हितावं. दरम्यान मी घरी आलो. अनुष्का माझी वाट बघत होती. म्हणाली, बघितलं ना किती कावेबाज माणसं आहे. जॉनी आता कुठल्याही क्षणी पोचणार आहे. ही मारियानं मारलेली थाप आता तिच्यावरच आपण उलटवायची. खरं म्हणजे त्या दोघांना आणि आपल्याला तो एवढ्यात यायला नकोच आहे. पण त्या दोघांना जीव घेऊन पळवून लावण्याच्या कामी तो येणार असल्याची बातमी त्यांच्या कानावर घातली ना, झालं. असा पळ काढतील दोघं इथनं, बघायलाच तुम्ही. आता पुन्हा जा त्यांच्याकडे आणि त्यांना म्हणावं, जॉनीचा निरोप आलाय, तो आणखीन काही तासात इथे पोचतोय. मी स्कूटरवर स्वार झालो. लगेच निघालो. बाजारातल्या एका बारमध्ये मला ते दोघं बसलेले दिसले. मी त्यांच्याजवळ गेलो. मारियाला म्हणालो, मारिया, मी आनंदाची बातमी घेऊन आलोय बरं का. तू म्हणाली होतीस त्याप्रमाणे जॉनी खरोखर मुंबईहून निघालाय आणि आता कुठल्याही क्षणी तो इथे येऊन थडकणार आहे. त्याबरोबर ती दोघं केवढ्यांदा तरी दचकली. दोघात नेत्रपल्लवी झाली. जुझे माझ्याकडे बघत म्हणाला, तुझ्या घरी येऊन राहायचा बेत आम्ही जरा पुढे ढकललाय बरं का. पुन्हा यावं आम्ही कधीतरी. मला कसलं तरी महत्वाचं काम आहे, आम्हाला जायला पाहिजे आहे. ही इथेच बसून राहील, मी तुझ्याबरोबर येतो, आमचं सामान घेऊन येतो. आणि स्कूटरवर मागे बसवून त्याला घेऊन मी घरी आलो. अनुष्कानं त्या दोघांचं सामान बाहेर दाराजवळ आणून आधीच ठेवलेलं होतं. ते सामान काखोटीला मारून पायाला विलक्षण गती देत जुझे तिथनं निघाला. आधी बोझोच्या गळणाऱ्या केसांमुळे आणि नंतर अनुष्काच्या युक्तीमुळे मान न मान मैं तेरा मेहमान बनू बघणाऱ्या
मारिया आणि जुझेला पळवून लावण्यात आम्ही मात्र यशस्वी झालेलो होतो. श्रोते हो, ही होती विजय कापडी सरांची कथा मान न मान मैं तेरे मेहमान. कथा तुम्हाला आवडली असेल, कथा कशी वाटली हे कमेंट करून कळवा. या कथेचा व्हिडिओ लाईक करा, कथा मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा आणि त्या सगळ्यांना, त्या कथाप्रेमी मित्रमैत्रिणींना दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायची माझ्या वतीनं विनंती करा. धन्यवाद मित्र. भेटूयात पुन्हा अशाच उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार.